नमस्कार. ध्यानगंगा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी सुनंदा रेखाते. मी एक छोटीशी कविता लिहिली आहे स्वलिखित, आपल्यासाठी मी सादर करत आहे समोर. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कविता आहे परतीचा प्रवास. पुन्हा लहान व्हावे, पुन्हा शाळेत जावे, पुन्हा लहान व्हावे, पुन्हा शाळेत जावे, लसावी मसावी शिकावी, परत तीच टीचर असावी. लसावी मसावी शिकावी, परत तीच टीचर असावी. परतीचा तोच प्रवास आहे माझ्यासाठी खास. परतीचा तोच प्रवास आहे माझ्यासाठी खास. तेच घर, तीच आई वडील भाऊ, नाही राहिले तेथे मी कशी राहू. तेच घर, तीच आई वडील भाऊ, नाही राहिले तेथे मी कशी राहू. नव्हती लाईट होता कंदील, कंदिलातच माझा अभ्यास होई. नव्हती लाईट होता कंदील, कंदिलातच माझा अभ्यास होई. ती नदी, ती शाळा, ते देऊळ, तेच माझे गाव, तेच माझे सर. ती नदी, ती शाळा, ते देऊळ, तेच माझे गाव, तेच माझे सर. चुलीवरची भाकरी, मातीचे घर. सर्व काही संपले, सर्व काही संपले, मुलं नातवंड आहे आपले. परतीचा तोच प्रवास आहे आपल्यासाठी खास. मुलगी पत्नी आई, संपत आले वय घाई घाई. मुलगी पत्नी आई, संपत आले वय घाई घाई. म्हणून वाटले पुन्हा लहान व्हावे, पुन्हा शिकावे. म्हणून वाटले पुन्हा लहान व्हावे, पुन्हा शिकावे. सर्व भूमिका पार पाडल्या बाई, सर्व भूमिका पार पाडल्या बाई. कविता लिहायची मला फार घाई. पाठीमागे वळून मी पाही, दिसते मला माझी आई. पाठीमागे मी वळून पाही, दिसते मला माझी आई. मुंबईत राहून माहेरची आठवण घडी घडी येते. मुंबईत राहून माहेरची आठवण घडी घडी येते. पण माहेरी कोण आहे तेथे, पण माहेरी कोण आहे तेथे. ओसाडलेले घर, बंद दरवाजा, बंद चूल. ओसाडलेले घर, बंद दरवाजा, बंद चूल. नाही तिथे एकही मुलं. परतीचा तोच प्रवास आहे माझ्यासाठी खास. परतीचा तोच प्रवास आहे माझ्यासाठी खास. धन्यवाद.